झोपून होता, बसला टाकून होता बसला, तितक्यात त्याला लागली तहान. पाणी कुठचं प्यायचं. जी नदी आहे तर ते जंगलातून नाला म्हणून वाहत होती. त्याला वाटतं ते पाणी पिणं उचित नाही, तर कुठेतरी गड्डा केला तर आपल्याला पाणी लागेल. पण याने इथे खंजरने गड्डा केला, त्याला पाणी लागलं शहरामध्ये. पाणी पिला, वाहता प्यायला लावलं आणि तसाच तो राजवाड्यात परत चालला गेला. गेला तर गेला, त्या दिवशी रात्री तो तसाच जाऊन झोपून गेला. जेवला ना पाणी पिला काही करत झोपला आणि दुसऱ्या दिवशी परत खूप उशिरा उठला. राणीला असं वाटलं का राजाला काय झालं, बाई इतकं उशिरा तर उठत नाही, प्रकृती जास्त खराब नाही झाली. तेव्हा राणी त्याला उठवायला गेली. बघते तर उठा तर राजा म्हणजे मला झोपू द्या, निवांत झोपला उठला. राणी म्हणजे उठासे उठून बघते त्याच्या शरीराचा रोग पूर्ण रात्ररात नाही झाला. तर राणीने विचारलं का हा कसा काय एकटा होता, अचानक चमत्कार. नाही मी तिचे पाणी पिले मला असं चला दाखवून की राणी आहे सैनिक बघ चेहरा तसाच होता. पाणी कुठून येते म्हणून त्या राणीनं त्याला फोडलं. फोडलं ते स्वयंभू गाईच्या पुरासे कुंड निर्माण झाला. तर तिथं जे झाड उलटं बसला होता राजा, झाड काढलं ते अन्नपूर्णा माता आहे, ते मूर्ती होती सापडली. असं मग राणी हिराईने हे मंदिराची स्थापना केली. चंद्रपूर जिल्हा हा घनदाट वनराई व खनिज संपत्तीने संपन्न आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक अवशेषांची समृद्धीही त्याला लाभली आहे. मौर्य, सातवाहन, गुप्त, वाकाटक, राष्ट्रकूट, चाणक्य, नाग, गोंड आणि मराठा राजांनी इथे आपली सत्ता काही काळ गाजवली. अशा चंद्रपुरावर सर्वात जास्त काळ म्हणजे 500 वर्ष गोंड राजांनी राज्य केले. चंद्रपूर येथील भुईकोट किल्ला हा गोंड राजवटीच्या उत्कर्षाची ग्वाही देत आजही मोठ्या दिमाखाने आपले स्वागत करण्यासाठी सज्ज असतो. त्याच्या परकोटाची पायाभरणी बल्लाळशाहाचा शेवटचा गोंड राजा बल्लाळसिंग इसवी सन 1472 ते इसवी सन 1497 याने केली होती. त्याला खांडक्या बल्लाळशाह या नावानेही ओळखले जाई. शरीरावर वाढलेल्या फोडांनी त्याचे शरीर जर्जर झाले होते. मराठी भाषेत फोडांना खांडके म्हणतात. या फोडांमुळे बल्लाळशाहाला खांडक्या हे नाव पडले. एकदा राजा बल्लाळशाह शिकारीला गेला असता प्राचीन इंद्रपूरजवळ सैन्यासह पोहोचला. अतिशय तहानलेल्या राजाला इथे झरपट नदी दिसली, पण उन्हामुळे ती सुकली होती. नदीच्या काठाकाठाने पाण्याच्या शोधात जात असता नदीच्या काठावर एके ठिकाणी त्याला कुंड दिसले. त्यातील पाणी पिऊन राजाने आपली तहान भागवली आणि आपला चेहरा धुतला. त्या दिवशी त्याला गाढ झोप लागली. पहाटे उठून पाहतो तो त्याच्या चेहऱ्यावरील डाग नाहीसे झाले होते. राणीने हे पाहिल्यावर तिला तो चमत्कार वाटला. ते ठिकाण पवित्र वाटल्यामुळे तिने सैन्याला सांगून तेथील कुंड स्वच्छ केले. शिवाच्या कृपेमुळे हे घडले या श्रद्धेने त्यांनी त्या ठिकाणी अंश्लेश्वर शिवाचे मंदिर बांधले. या दरम्यान नदीच्या दुसऱ्या काठावर एका मोठ्या भुयारात महाकालीची मूर्त त्यांना आढळली. राणीच्या आदेशाने तिथे छोटे देवीचे मंदिर उभारले गेले. याच मंदिराच्या बाजूला राजाची समाधी आहे, समाधी स्थळ आहे. तर हे असं आहे का राणी हिराईने राजाचे प्रतीक म्हणून त्याची समाधी बांधली. राजा बल्लाळशाह बल्लारपूरवरून नियमितपणे या दोन्ही मंदिरात दर्शनात जात असे. त्याने तिथे एक तलाव खोदून घेतला. रामाळा तलाव या नावाने आज तो प्रसिद्ध आहे. गोंड राजवटीच्या या नव्या राजधानीचे नाव राजा बल्लाळशाह याने इंद्रपूर ठेवले होते. कालांतराने चंद्रपूर या नावाने ते ओळखले जाऊ लागले. बल्लाळशाहची पत्नी हिरातानी हिने पतीच्या प्रकृतीची काळजी घेत राज्यकारभारही सुव्यवस्थितपणे सांभाळला. पतीच्या आजारावर उपचार करण्यासाठी तिने बल्लारपूर जवळच्या जंगलात एक महाल आणि एक तलाव निर्माण केला. जुनोना या नावाने हा तलाव आज ओळखला जातो. बल्लाळशाहने परकोटाची पायाभरणी करण्यासाठी जी जागा निवडली होती त्यामागे एक दंतकथा सांगितली जाते. ती अशी: एकदा बल्लाळशाह अंश्लेश्वर महादेव आणि महाकालीचे दर्शन घेऊन परतत होता. मंदिरापासून काही अंतर दूर गेल्यावर अचानकपणे एक ससा त्याच्या पुढ्यात उभा राहिला. राजाच्या शिकारी कुत्र्यावर त्याने झडप घेतली. तेव्हा शिकारी कुत्रे त्याचा पाठलाग करू लागले. राजा हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने त्याच्या मागे आपला घोडा वळवून घोड्याला वेगाने दौडविले. ससा अधूनमधून कुत्र्यावर हल्ला करीत पुन्हा पुढे धावत असे. त्यामागे कुत्रे त्याला पाठलाग करीत जात. राजाने ही संपूर्ण हकीकत हिरातानी या आपल्या राणीला सांगितले. ते ऐकून राणीलाही आश्चर्य वाटले. तिने राजाला सांगितले की ही सर्वसाधारण जागा नाही. या ठिकाणी एक भुईकोट किल्ला बांधून बल्लाळशाह येथील राजधानी इथे हलवावी. राणीचा सल्ला ऐकून राजाने त्वरित या वीरभूमीवर भुईकोट किल्ला बांधण्याचा आदेश दिला. तसंच या बाजूला त्या गोंड राजाची समाधी आहे.
गोंडराजा, त्याची पत्नी राणी हिराई, त्याच्या आईवडिलाची सगळ्याच्या समाधी तयार केली. भुईकोट किल्ल्याच्या उभारणीसाठी आपला वास्तुविशेष तज्ज्ञ तैलसिंग ठाकूर याला ससा आणि शिकारी कुत्र्याच्या संपूर्ण परिभ्रमणाचा मार्ग दाखविला. त्याचबरोबर राजधानीच्या संरक्षणासाठी 7.5 मैल अंतराचा परकोट बांधण्याचा आदेश दिला. या परकोटाला 4 मोठे दरवाजे, पठाणपुरा, बिंबा, जटपुरा आणि अंचलेश्वर तसेच रामाळा तलाव येथील 3 खिडक्या व हनुमान खिडकी, बगड खिडकी, मसन खिडकी, विठ्ठल खिडकी, चोर खिडकी या नावाने ओळखले जाणारे 5 छोटे दरवाजे आणि ज्या ठिकाणी कुत्र्यांनी सशाला मारले होते त्या ठिकाणी एक बुरुज बांधण्याला सांगितले. परंतु या ठिकाणास राणी हिरातानीने अशुभ ठरविले. राजधानीच्या परकोटाचा नकाशा तयार झाल्यावर अल्पावधीतच तैलसिंग ठाकूर याने त्याच्या पायाभरणीचा प्रारंभ केला. नव्या राजधानीची कामेही सुरू झाली. ती पूर्ण होईपर्यंत राजा बल्लाळ शहा येथील राजधानीच्या किल्ल्यावरूनच राज्याचे बांधकाम सांभाळीत असे. चंद्रपूरच्या चांदागड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच राजा बल्लाळ शहा दगावला. बल्लाळ शहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हिरशहा सत्तेवर आला. चंद्रपूरचा पहिला गोंड राजा म्हणून तो ओळखला जातो. चांदागडच्या परकोटाच्या 4ही दरवाजांच्या दोन्ही बाजूला दगडांमध्ये गोंड राजचिन्ह कोरलेले आहे. परकोटाच्या आत हिरशहाने आपल्या निवासासाठी महाल बनवून त्याच्या अवतीभोवती एक किल्ला उभारला. त्यामध्ये सोमेश्वर नावाच्या शिवलिंगाची स्थापना करून राजाच्या परिवारासाठी एक छोटा तलाव निर्माण केला. त्याच्या घाटावर विशाल नंदीची मूर्ती स्थापन केली. आज आझादबाग येथील खंडेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध आहे. या तलावाला कोपरे असल्यामुळे कोनेरी तलाव या शब्दाने त्याला संबोधले जाते. अशा रीतीने चांदागडला साकारण्यात राजा हिरशहाचे मोलाचे योगदान आहे. तसेच या किल्ल्याला 4 गेट व 8 खिडकी आहेत. अंचलेश्वर गेट, जटपुरा गेट, बिंबा गेट व पठाणपुरा आणि 8 खिडक्या, बगर खिडकी, हनुमान खिडकी, आपली चोर खिडकी, विठोबा खिडकी, एक रामटेकेवाडीची शमशान खिडकी आणि रामाळा तलावापाशी 3 खिडकी आहेत. महाकाली मातेचे कळस आहे त्या कळस